नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये दिव्यांग लोकांना ग्रामपंचायतीमार्फत ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत या संदर्भात माहिती आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 5% निधी दिव्यांग लोकांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची तरतूद असते. त्याचबरोबर दिव्यांग लोकांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये 50% सवलत देण्यात येते. त्याचबरोबर दिव्यांग लोकांना विनाअट घरकुल योजना देखील राबवली जाते. त्याचबरोबर दिव्यांग लोकांना सरसकट अंत्योदय योजनेमध्ये समावेश करून त्यांना पिवळे रेशन कार्ड उपलब्ध करून देणे हे देखील ग्रामपंचायतीमार्फत ही योजना राबवली जाते. त्याचबरोबर दिव्यांग लोकांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाळ्यांमध्ये 3% आरक्षण, त्याचबरोबर गाळे उपलब्ध करून देणे किंवा गाळे नसतील तर 200 स्क्वेअर फूट जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्याची योजना देखील ग्रामपंचायतीमार्फत राबवली जाते. त्याचबरोबर दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी ग्रामपंचायतीमधील समिती व कमिटीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करून घेणे गरजेचे आहे. याचबरोबर दिव्यांग संघटनेचा प्रतिनिधी ग्रामपंचायतीमधील समिती व कमिटीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करून घेणे हे ग्रामपंचायतीमार्फत केले जाते. त्यानंतर पुढचं पाहू शकता की ग्रामपंचायतीमध्ये कामगार भरतीमध्ये दिव्यांग व्यक्तीला 3% आरक्षणद्वारे काम उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर 15व्या वित्त आयोग यामध्ये दिव्यांग लोकांना कमिटीमध्ये घेऊन दिव्यांग लोकांना लागणाऱ्या कॅलिपर, कुबड्या तसेच व्हीलचेअर, अंधकाठी, लॅपटॉप, मोबाईल किंवा व्यवसायासाठी तसेच बचत गटांना अनुदान उपलब्ध करून देखील देण्यात येते. त्यानंतर शासनाच्या मिळणाऱ्या सर्व सुविधा व योजनांची याची माहिती दर्शवणारा फलक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावणे बंधनकारक आहे. तसेच त्यावरती सक्षम अधिकारी यांचे मोबाईल नंबर टाकणे देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील जे दिव्यांग लोक आहेत तर त्यांच्यामध्ये कोणी जर अन्याय अत्याचार करत असेल तर त्यांच्यावरती दिव्यांग कायद्यानुसार ती कायदा लावून त्यांच्यावरती कार्यवाही देखील केली जाते. तर अशा प्रकारे विविध योजना व सुविधा प्रत्येक ग्रामपंचायतीने दिव्यांग लोकांना उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. जर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिरंगाई केली तर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कार्यवाही देखील करता येते आणि कार्यवाही टाळण्यासाठी आपण आपल्या विभागातील दिव्यांग लोकांना मिळणाऱ्या सुविधा व योजना मिळवून देण्यासाठी एक शासकीय प्रतिनिधी म्हणून सहकार्य करणे अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे या संबंधित सर्व GR शासकीय कार्यालयामध्ये देखील उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे दिव्यांग लोकांना ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत ग्रामपंचायतीमार्फत तर या संदर्भातली ही माहिती आपण पाहिली. तर अशा प्रकारे सर्व योजना या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.